श्री गुरुदेव दत्त. नमस्कार तुळ राशीच्या मित्रांनो. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी. जून 2026 बद्दल आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटेल. कारण पंचांगानुसार तुळ राशीच्या जीवनात पैशाशी संबंधित एक असा बदल दिसत आहे जो गेल्या काही महिन्यापासून दिसत नव्हता. पण थांबा, ही फक्त पैशाची गोष्ट नाही, कारण जून महिन्यात मिळणारा पैसा हा तुमच्या अपेक्षापेक्षा वेगळ्या मार्गाने येऊ शकतो. काही लोकांना वाटेल की हे नेहमीसारखे भविष्यवाणी आहे, पण आज मी तुम्हाला एक असा संकेत सांगणार आहे जो महाभारतातील एक घटनेशी जोडलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा संकेत तुळ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा नसणार. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी जून महिन्यातील तो काळ सांगणार आहे ज्या काळात धनप्राप्तीचा सर्वात मोठा योग तयार होताना दिसतो. हा पैसा नोकरीतून येईल की व्यवसायातून येईल की एखाद्या जुन्या व्यवहारातून येईल, याचे उत्तर पुढे मिळणार आहे तुम्हाला. सर्वात आधी महाभारतातील एक घटना समजून घ्या. जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांच्याकडे सत्ता नव्हती, संपत्ती नव्हती, भविष्यही अंधारमय दिसत होते. पण श्रीकृष्णांना माहीत होते की योग्य वेळ जवळ आली आहे. बाहेरूनच सर्व काही हरल्यासारखे दिसत होते, पण आतून विजयाची तयारी सुरू होती. मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पण अजून एक मोठा ट्विस्ट बाकी आहे, कारण जून महिन्यातील सर्वात शक्तिशाली धनयोग महिन्याच्या शेवटच्या भागात तयार होताना दिसतो. आणि हा योग नेमका कोणासाठी आहे हे मी पुढे सांगणार आहे. तुळ राशीच्या अनेक काहींनी तर मनातच विचार केला असेल, मीच का? तर लोक पुढे जात आहे आणि मी अडकलो आहे का? जूनच्या पहिल्या आठवड्यात फक्त संकेत मिळतील, दुसऱ्या आठवड्यात हालचाल सुरू होईल, पण तिसऱ्या आठवड्यात खरा बदल दिसू लागेल, आणि चौथ्या आठवडा हा गेम चेंजर ठरू शकतो. पण अजून एक रहस्य बाकी आहे. हे बदल सगळ्यांना सारखे मिळणार नाहीत. काही लोकांना संधी दिसेल पण ते वापरू शकत नाही. काही लोकांना संधी उशिरा समजेल आणि काही लोक वेळेत योग्य निर्णय घेतील, आणि तेच लोक पुढच्या 6 महिन्यामध्ये आर्थिक वाढ अनुभवतील. आता प्रश्न असा आहे, तुम्ही कोणत्या गटात असणार हे तुमच्या पुढच्या काही निर्णयावर ठरेल. आणि इथेच खरी परीक्षा सुरू होते, कारण ग्रह फक्त संधी देतात पण निर्णय तुम्हालाच घ्यावा लागतो. आता एक अजून मोठा संकेत. जून महिन्यात एक जुना अडकलेला विषय पुन्हा समोर येऊ शकतो. काही लोकांसाठी ते पैसे असू शकतात, काहींसाठी जुना क्लायंट किंवा एखादा विसरलेला प्रोजेक्ट. पण ही गोष्ट सरळ दिसणार नाही. ती सुरुवातीला गोंधळ निर्माण करेल, आणि जे लोक घाई करतील ते संधी गमावू शकतात. आता लक्ष द्या, इथेच एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. जूनच्या मध्यावर एक अशी कन्व्हर्सेशन किंवा मेसेज येऊ शकतो जो तुमच्या विचारसरणीला पूर्णपणे बदलू टाकेल. तुम्ही आधी जो निर्णय घेतला नव्हता तो निर्णय घेण्याची वेळ येईल, आणि इथेच डेस्टिनी टेस्ट होईल तुमची. पण अजूनही सर्वात मोठा भाग बाकी आहे, कारण शेवटी जो धनयोग तयार होत आहे तो सरळ दिसत नाही, तो हिडन अपॉर्च्युनिटी स्वरूपात असेल. म्हणजे काय? म्हणजे पैसा तुमच्याकडे चालत येणार नाही, तुम्हाला तो ओळखावा लागेल. आणि इथेच 90% लोक चूक करतात. ते संकेत पाहतात पण ओळखत नाही. आता मी तुम्हाला एक छोटा इशारा देतो. जर जून महिन्यात तुम्हाला अचानक कोणीतरी जुन्या ओळखीचा संपर्क साधला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तोच कनेक्शन तुमच्या आर्थिक बदलाचा दरवाजा असू शकतो. पण अजून एक ट्विस्ट. हा सर्व बदल एका दिवसात होणार नाही, तो टप्प्याटप्प्याने होईल. आणि
त्यामुळे अनेक लोकांना वाटेल काहीच बदलत नाही. आता शेवटच्या भागाकडे आपण येत आहोत आणि इथे सर्वात मोठा धनयोग उघड होतो. जून महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसांमध्ये असा एक काळ येतो जिथे तुमच्या प्रयत्नांचा अचानक मोठा परिणाम दिसू शकतो. काही लोकांना बोनस, काहींना पेमेंट क्लिअरन्स, काहींना नवीन अपॉर्च्युनिटी आणि काहींना लाईफ चेंजिंग ऑफर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ प्रत्येकासाठी सोपा नसणार. कारण जिथे मोठा बदल असतो तिथे कन्फ्युजन देखील असते. आता अंतिम प्रश्न, हा धनयोग तुमच्यासाठी किती स्ट्रॉंग आहे? तुळ राशीच्या लोकांसाठी जून 2026 हा महिना वेटिंग पिरियड नाही तर ॲक्टिवेशन पिरियड आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त आणि गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.